सरपंच होऊन पस्तावा आला. हा म्हणतो मला घरकुलच दिलं नाही, तो म्हणतो मला संडासच दिलं नाही. त्याचं मिटलं कुठं नाही तर बाया म्हणते आमच्या नळाला पाणीच येत नाही. अरे मग तुमचे नळ बदला नाही का, काय म्हणजे येते सरपंचावर पडी पाडाय तुम्ही. ते मिटलं कुठं नाही. हा म्हणतो तो घरकुलच लई खाली. अरे काच काय खायला भेटत भाऊ, भेटत नाही. अरे ही फक्त गावाची सुविधा करतोय मी, तुम्हीच निवडून द्यायला लोकच. आज आहे ना या सरपंचाच्या घरी आले, आज फायनलच करते मी. साऱ्या गावाला संडास दिलं, साऱ्या गावाला घरकुल दिलं आणि शांतीने काय केलं. सरपंच ओ कुसळे सरपंच. बोला बोला कोण. आव मी शांत आगलावे. हा का, दार उघडा बरं. हा उघडीतो. शांताबाई, तुमचे घरदार लय मोठे. घरदार लय मोठे म्हणजे आम्ही कष्ट करेले बांधले तसे. तुम्ही स्वतःचेच घर बनवित्या फक्त. हो शांताबाई, काय बोलू राहिले तुम्ही. अहो काय बोलू राहिले म्हणजे तुम्ही माल माड्या बांधायच्या, गोरगरिबांचा शिरसाराप घ्यायचा आणि स्वतः मस्त मऊ मऊ गादीवर बसायचं आणि आम्ही आहेच तिकडं नदीचं पाणी व्हायला. शांताबाई, इड नका तापू, दारामध्ये इकडे या. इड काय बोलायचंय ना तुम्हाला, इड बसून बोला. कुठं दुःखच तुमचं हे तरी मला सांगा. हो, तुम्ही सरपंच आहे का कोण आहे? थोडं नीट भाषेत बोला कुसळे साहेब. कुसळे सरपंच आहे मी. साहेब काल म्हणते मला. मग कुसळे सरपंचच ना, मग तुम्हाला उलट साहेब म्हणून राहिले. अहो शांताबाई, आमचं लक्ष आहे तुमचं. शांताबाई, आणि जरा खाल्ल्या आवाजात बोला आणि व्यवस्थित बोला, नाही तर इस्ट माय व्हेस्ट कॅन गो. आपल्याला नाही चालत. लय चिडचिड करणारी माणसं गोडीत कामं होतात, त्याचे भांडून कामं होत्या काय. जरा सरपंच आहे, जरा तुमच्या पुढे बसशील. तुम्ही सरपंच झाल्यापासून लय फुगले हो. अहो फुगले काय काय, मी काही घेतलंय का गावकीचं, काहीच खाल्लं नाही. अहो प्रत्येकाचा नळ बंद होता तर नळाचं पाणी त्याला घातलं. हा का, मग आणि नळ बंदच ठेवला. अहो तुमचा जर नळ त्याच कॉकच चालू नाही तर तो चालू कसा होईल. कॉक कोणी बदलायचं मग. सरपंच तुम्हाला पैसा वरतून एवढा येतो ना, मग तुम्ही आम्हाला गोरगरिबाला द्या ना. अहो मी तुम्हाला सांगते, त्या दिवशी त्या मंगलीच्या संडासात गेले हागायला. बाबा 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 नुसतं काचात संडास बांधेल. म्हणले काय ग तो आपण पैसे नाही संडास. मनस कुसळे सरपंचांनी दिलं मला संडास. घरात घुसले तर नुसतं काचासारखी फरची खाली तोंड दिसत होतं. म्हणून मला सरपंचांनी घरकुल दिलं. म्हणजे तुम्ही आख्या बायांना घरकुल दिलं. हौशीला दिलं, मंगीला दिलं, चंदीला दिलं, त्या हिला दिलं, त्या मिरीला दिलं. आणि मी काय केलं तुमच्या? काय केलं म्हणजे त्यांनी माझ्यासाठी तेवढं केलं. तुमच्यासाठी केलं? मग काय केलं तुमच्यासाठी? अहो काय केलं म्हणजे माझं अजून लग्न वय नाही. शांताबाई याचा विचार करा. त्या बायांनी तेवढं माझ्यासाठी केलं. आला उच नाकांना बोललं ती. म्हणजे सरपंच तुम्ही बाया नादी लावल्या काय? बाया नादी नाही लावल्या मी, बायांनी मला नादी लावलं. हा का, मग सरपंचाचा स्वभाव तसा आहे. म्हणजे कसं नादी लावलं? नादी का, बाय आली का लगेच धरून घ्यायची. बाया म्हणजे तुम्ही पांचट येईल काय? अवधरली म्हणजे काला इड सई दे बाई का तो घरकुल मंजूर करून आणतो असं. हा म्हणजे त्याला म्हणते काय? मग तुम्हाला का बाया मी घाबरले ना. तुम्ही म्हणत धरितो म्हणजे म्हणले कवळी घाली त्या का? नाही हो, ज्या टायमाला ह्या सरपंचाचा नळ तुमच्या मोरीत येईल तेव्हा तुमच्या नळाला पाणी येईल. अहो मग मी त्याच्यासाठीच एवढी धावपळ करीत आले. या बाय पावसाळा चालू आहे, घर बादा गळू राहिले. मला तेवढं घरकुल द्या. आणि तुम्हाला सांगते तिकडं जाते हागायला यायचे त्याच्या वावरात, तेवढं संडास द्या आणि नळ द्या संडास. या बा तुम्हाला संडास देतो शांताबाई, तुम्हाला घरकुलही देतो. घरकुल असं भारी देतो, तुम्हाला भरपूर मंजूर करून आणतो. शांताबाई
तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा. उद्याची उद्या दोन्ही मंजूर. तुमचं पार नळ सुद्धा सरपंचाक तुम्ही जर लक्ष ठेवलं ना, हा आणि लगेच तुम्हाला सगळं नळ सहित मंजूर. हा का? हो. म्हणजे तुमच्या काय लक्ष ठेवायचं? आता लक्ष सरपंचाच्या भावना ओळखून घ्या. बया म्हणजे ते का? ते बरं ऐका ना. अहो ते जर तुम्ही मला दिलं ना, सरपंच तुम्ही मला सांगा, तुम्हाला तुम्ही मला सांगा, याच्या आधी बी मी तुमच्याशी बोलायचीच ना. अहो तुम्ही माझी बोलायच्या आता एवढ्यात तर काय झालं, तुम्हाला 2-4 महिन्यापून बोलायच्याच बंद झाल्या. तुम्ही त्या गणप्याच्याच माग लागले शांताबाई. जेव्हा तेव्हा मी त्या गल्लीतून बोलतो चाललो का, हा शांताबाई गणप्या असा मान खाली घालू बोला त्या, मग काय बोला त्या आणि काय नाही ते तुम्हाला दोघांनाच माहिती हो. सरपंच काही म्हणू नका. अहो पहिलं तर मी तुमच्यावर किती प्रेम करायचे, अहो, नंतर तुम्ही ना लयच बिघडले बाई. मला नाही. तुम्हाला एक माहितीये का, तुम्ही प्रेम केलं पण तू आहे ना एकदम शांताबाई, तू आहे ना लई चाप्टर बाई. हा अख्ख्या गावात आपल्या गावचायची नाही अशी बाई आहे तू. तू नुसती बोलती नाही, तू आतून लई खोडीची. हो सरपंच काय बोलू राहिले? अहो, येते या सरपंचाला तळतळ होती. तुमच्या गावासाठी तुमच्यासाठी केलंय मी. अहो केलं तर काय माझी एकटीसाठीच केलं का? अहो सगळ्यांसाठी केलं, पण माझी तळतळ का होती माहितीये का शांताबाई? हा. अहो मी सगळ्यांचे नाव घेतो, तुम्ही माझ्याकडे येत्या, मी इडून ते नाव वर देतो, ते मंजूर करून इड आणतो. मला काही चुकत का? नाही तुमचं. अहो तुम्ही जसे निवडून आले तसा रस्ता नव्हता. काय तुम्ही रस्ता केला? काय घालले? हा रस्त्यावर लाईट नव्हती, अंधारात आम्ही रात्रीचे खड्ड्यात पडायचो. मग? ते माग ती आपली ती ही नाही का, चिंगी चिंगी नाही हो, ती त्या फशीची आई कंबली गंगूबाई गंगूबाई खड्ड्यात पडली, केवढा पाय मोडला तिचा. हा, मोडला. हा? तर तुम्हाला सांगते, तुम्ही लाईटी बसवल्या, प्रत्येक घराघरात तुम्ही नळ दिले, नळ. सगळं तुम्ही ना सरपंच खरंच चांगले. पण फक्त शांतीसाठी काहीतरी करा ना. माझं तुमच्यावर प्रेम आहेच आहे. बा इडून मागं होतं, आज पण आहे आणि उद्या सुद्धा राहील. आलं का तुमच्या ध्यानात? शांताबाई लई ज्ञानी तुम्ही. अहो ज्ञानी म्हणजे तर तुम्ही मला ओळखेले ना, माझ्यासारखी हुशार बाई अख्ख्या गावात आहे का? अहो लई चेतरी. पूर्वीचे म्हणायचे, ज्याची बायको सरपंच आणि त्याचा वाऱ्यावर गेला परपंच. तुमचा परपंच वाऱ्यावर जाऊन नका देऊ. नाही. तुम्हाला सांगते, मग ऐकशाल का? हा. सरपंच साहेब एक काम करा, बोला. तुम्ही ना गावासाठी करा, मी नाही म्हणत नाही बर का, पण तुम्ही ना तुमच्यासाठी पण करा. तुमचा परपंच कधीच वाऱ्यावर नाही जाणार. आलं का लक्षात? कधी आणि तुमच्यासाठी जे करशाल ना, त्यातून मला बी थोडस द्या, म्हणजे माय परपंच सुरळीत, व्यवस्थित चालेल. तुमचा परपंच सुरळीत, पण आणि गावाची सगळी व्यवस्था चालू. बरोबर आहे का नाही? काय वाटतं तुम्हाला? मी काही चुकीचं बोलले? नाही तुम्ही चांगलं बोलल्या, पण मला एक बोलायचंय. बोला ना सर. तुम्ही सुद्धा आहे ना बर का शांताबाई, या सरपंचाक लक्ष द्या. हा याला जे काही लागतं ना त्याची जरा हौस करा. आईला नाही सरपंच तुमच्या मागच आला तर मग काय. काही म्हणा, पण तुम्ही अख्ख्या गावाला घरकुल दिलं आणि अख्ख्या गावाला तुम्ही संडास वाटलं. काय संडास वाटले ना सगळ्या गावाला. अहो बांधून दिले बांधून. हा म्हणजे संडास बांधून दिले ना. हा मग मी कुठं काय चुकीचं बोललो? तुम्ही म्हणता संडास वाटले म्हणजे काय? हा म्हणजे तुम्ही तो वेगळा अर्थ घेतला का? बांधून दिले. अहो, संडास वाटलं म्हणजे सगळ्या गावाला संडास बांधून दिले. हा. आलं का त्याला? तुम्ही खूप चांगले, अहो चांगले होते म्हणून तर निवडून आले ना तुम्ही. हा बरोबर का? हो मी चांगलोय मी म्हणून निवडून आलो. आम्हीच तुम्हाला काढलं ना. कुठं? निवडून आम्ही दिलं ना तुम्हाला. तुम्ही मग आमच्यामुळे तुमचं वर गेलं ना. अहो काय वर गेल? नाव वरती गेलं ना तुमचं. हा कुसळे सरपंच. हा मग कुसळे सरपंच. कोणाच्या तोंडात कुसाळे आला सरपंच. हा म्हणजे तुमची टोपी कडकच. कुसाळे सरपंचाचे कुसाळे मोठा लेत होते. हा म्हणजे आमच्या मळ्यात ते कुसाळाचं गावात आहे. हा ते गावात आहे ना, तेव्हा मी लहानपणी त्याच्यात लोळायचो. हा. मग आमचं आडनाव पडलं कुसाळे सरपंच.
हा नाही असू द्या काही प्रॉब्लेम नाही. बरं मग ऐका, तुम्ही काव शांताबाई हा ऐकलं, तुम्ही एवढ्यात लई पोचले हो. अहो सरपंच तुमची बाई खोडत जात नाही, थोडीशी लांब बसा ना. अहो अहो तिथंच बसून बोला. शांताबाई तुम्हाला एक बोलू का? हा तुम्ही जवळ आल्या का मी कोणच्या बाई पण एवढा खेटत नाही. हा का? हा पण तुम्ही ना आज लई- बाया 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 ऐकावं तर तुमचंच. हा त्या राधीला चिटकून त्या दिवशी बसेल होते तुम्ही. हा आणि ती राधी गेली आणि मग मागून ती संगी आली. त्या हा. संगीशी गुणू गप्पा करत होते ना, म्हणत्या कोणत्याच बाईला खेटून बसत नाही. त्यांच्या दोघींचंही ना शेळ्यांचं प्रकरण होतं, ते मंजूर करून आणले मी. बरं 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 शेळ्या भेटण्यात मला द्या ना शाळा घेऊन. आता तुम्ही कुठं वाळशाल एवढं गोरे पान, तुम्ही कुठं शेतात जाणार आहे वळाया? अहो तुम्ही द्या तर खरी, मी शेतात जाईल तर काही करील, पण तुम्ही मला द्या ना, संडास द्या, घरकुल द्या, एखादं प्रकरण अजून काय असेल ते मंजूर करून द्या. ऐका हा? मी तुम्हाला सगळे मंजूर करून आणतो. हा हा मला लागेल ते द्या. अहो म्हणजे तुम्हाला काय लागत? अपेक्षा तुमची अपेक्षा मला माहिती काय. कळाली? भावना भावना मी भावनेचाच भोकालेली का? पण तुम्ही मग नंतर दुसरं कोणाक पाहायचं नाही बरं? नाही हा? नाही हा मग नाही तर मग याला पाणी लाव, तिला पाणी लाव, तिला पाणी लाव. मी तुलाच लाई काय? पाणी. हा. हा. काय करील माहितीये? हं. मी तुलाच लाईल पाणी ना, पाणी पाणी. म्हणजे माशीच बरशाल ना. हा बर बर. आणि तुझेच काम करेल. गावला आलं ना थोडं दे, हं. तुला जास्त दे. तू तेवढं मला दे बरं का? हा शांताबाई हा दे, पण मग आत्ताच्या आत्ता तो जर दिलं हा. का उद्या प्रकरण तो घराचं मंजूर केलं, बापरे, म्हणजे मी आता जर दिलं लगेच उद्या घर मंजूर झालं, मग मला उद्या लगेच घरकुल भेटेल. लगेच या ना तुमच्या चेकवाश सह्या, लगेच पैसा. हा हा मग म्हणशाल कुसाळे सरपंच खरंच काम केलं. बाई सरपंच काय बोलू राहिले तुम्ही? खरंच बोल. मला तर इतका आनंद होऊ राहिला का आता ते पत्र्याचं घर आहे, नुसतं बादा बादा गळत आहे. मी तर अशी स्वप्नच पाहू राहिले असं तुमच्यासारखा महल का होईल माझ्यावाला. तुम्हाला काय करायचंय? तुमचं उद्याची उद्या प्रकरण मंजूर झालं असं समजा. एक आहे हा शांताबाई, हा. मला पकड या ना आले हाच देत्या काय तर त्याच. हा हा हं? काय कोणी नाही ना, कोणीच नाही. चला ना मध्ये जागा आहे. पण तेवढं घरकुल देशाल ना. हो तुम्ही मला आत्ता द्या, आत्ताच्या आत्ता द्या, उद्या तुम्हाला घर लगेच आलं मंजूर झालं. आणि ते संडास सांडस बिंडस सगळं. आणि ते संडास मला असं दे बरं का. तुम्हाला असं घ्या नाही तर ते इंग्लिश घेत्या का? हा तेच ना, मग ते असं बसायचं. हा चालेल देईल. ते माय गुडघे थोडे दुखत आहे. हो देईल ना. संडास अशी देतो, हा. खाल्लंही देतो आणि वरलंही देतो. खाल्लं न वरलं म्हणजे हा म्हणजे इंग्लिशही देतो आणि एक साधंही देतो. म्हणजे ते असं बसायचंय हा. आणि खाली बसायचंय. हा ते बया मग पण सांगू नका बरं का गावातल्या बायांना. तुम्ही सुद्धा म्हणायचं नाही. अहो मी काला म्हणते, तो तुम्ही म्हणायचं मी काही खर्च केला त्याला. मी म्हणाल मा बापाची जमीन वपली, हा. तिकून 1 कोटी रुपये भेटले. हा त्याचं मी घर बांधलं आणि 2 संडास बांधल्या आणि डागडागिनी केले चाल. बर का. हा चला दमच निघा ना. हा हा असे काय करू राहिले हो तुम्ही? चला भाऊ तुम्ही उठा पाहिजे. हा? चला दम निघा. दम निघा. उठा हो उठा. बरं सांगू नका बरं का कोणाला. तुम्ही सुद्धा म्हण नका. हा? हा. एक तर त्या हावशीन त्या कशा आहे माहिती ना, राधीन त्या. हो चला 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 शांताबाई. बया, सरपंच. काय काय घाव निघाला. अहो बा तुमचा इतका गळू राहिलाय. काय घाम घाम मला सुद्धा इतका घाम आला. मला सवय नाही. सरपंच आता तुम्ही सरपंच झाले, रुमाल बिमाल ठेवी जा खिशात. रुमाल आहे पण तो नेमका 2 टाकला मी. म्हणजे एकच रुमाल आहे. एकच होता. हा हा. हम्म.
बरं असू द्या आता एवढा पैसा आहे तुमच्या का असा रुमालाचा सेट घेऊन टाका 50 रुमालांचा. हा घेतो. बस जाऊ द्या शांताबाई, हा. मी खूप दिवसाचा भुकेलो होतो, म्हणजे भूक लागली होती. हा. पण तुम्ही ना मला मस्त एकदम मोकळं केलं शांताबाई. हा. तुम्हाला आता घरकुल म्हणू नका, संडास म्हणू नका, आणि जे प्रकरण नवीन येईल हा. ते त्याच्यावर सुद्धा तुम्हाला लगेच मला द्या. लगेच म्हणजे फोन करून कळील. भया सरपंच पण काही म्हणा तुम्ही देवासारखे हो. हा मग हं? फक्त कोणाला कळता काम नाही बर का. मीच कळून नाही देणार, हा. तुम्ही सुद्धा अशी भूमिका नाही करायची. शांताबाई हा. तुम्ही ना हं. अधून मधून फक्त माक लक्ष टाका. हा अहो सरपंच हे काय तुमचं बोलणं झालं का. अधून मधून लक्ष आता तुम्ही या बा एक शब्द तुम्हाला दिला का नाही लगेच दिलं आणि मग काय होईल? आता अधून मधून तुम्हाला सांगते 15 दिवस लय होतील हा का मी आले. हा ना आईला मग तर मी जेवढा तुम्ही तेवढा मोकळावत जाईल. हा 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 आईला मी लोक उलटे म्हणतील काय करताय हो सरपंच तुम्ही. अहो, मी बरोबर मोकळा होतो. लोक काय म्हणतील तुम्हाला. काय भरोसा आहे, माझी जोडीदार लय विचित्र आहे. हा ना? हा कोण काय विचारील कोण काय. बर मग तेवढं घरकुलाचं ध्यानात ठेवा. तुम्ही उद्या झालं हा ना? घरी गेल्या का तुमच्याकडे कागदपत्र करेल ना, पहिले करेल होते हा हा ते घेऊन ये ना ग्रामपंचायत मध्ये या उद्या सकाळी. बर बर झालं तुमचं मंजूर. हा का हा या घेऊन. उद्या मग काय काम आहे मग. उद्या ते कागदपत्र लागतील, सह्या करायला लागतील ना, काय काम आहे कस काय विचारी त्या. तुम्ही तर येतं खरी, मग कुठं काही कमी पडला कागद ना, मग आपण दोघं बुलेट वर बसून घेऊन येऊ. हा का हा तुमच्या बुलेट मी बसू का. आणि मग आपल्याला काम आहे. हा बर बर या येऊ हा येऊ का. हा सरपंच तुम्ही दिसत्या लय भारी पण मी दिसायला भारी. कामही भारी काम कर झालं. बया हं? ते काल विचारिते आता. घरी होत नसल एवढं, हा घरी नसल होत. अहो तो मानावर आहे ना हं. थोडा जायबंदीच होईल हे. हम्म. हं? मी आहे ना निभारता आधी आता तुम्हाला मीच आहे. हा हा या येऊ का हा मग? या उद्या तेवढे कागदपत्र. हा चल चला दरवाजा लावून घे. बर बर या हा येऊ का मग? हा या या मग हं? हा. का ते म्हणले घरकुलाचं तेवढं लक्षात राहून द्या. अहो आहे ना लक्षात, सांगायचं सगळं लक्षात आहे. बर बर येऊ का मग? हा या या शांताबाई शांताबाई अगं नाका तर नखरा एकूण तिकडं दाही तिच्या करा तुझा ग नखरा शांताबाई शांताबाई शांताबाई. पण जाऊ दे मला सरपंच कुसाळे म्हणत्या, पण शांताबाईचं कामच केलं. शांताबाई म्हणजे आपलं सामान आहे. हं? आता तिला आहे ना उद्या घरकुल देतो, संडास देतो, आणि पुन्हा काही वरून योजना आली का ती पहिली शांताबाईला कळवितोच. चाल आता सरपंच, हा चाल घरात चाल, मला पाणी बिनी पिऊ दे आणि गावात जाऊ दे.